आधी झालेल्या खुनामध्ये तू आहेस? नाही साहेब. ए इथे काय टाइमपास चाललाय का? हा तुझे ना मोबाईल डिटेल्स ना मॅच झालेत. दादरच्या विष्णू गर्डे सोसायटीतल्या कोकिला बेन घेण्याचा मर्डर तू केलास. नमस्कार. क्राईमच्या मागच्या भागात आपण पाहिलं की मुंबईत सुरू असलेल्या वृद्धांच्या खून सत्रामुळे मोठी खळबळ उडाली होती. वंदना जोशी नावाच्या एका वृद्ध महिलेचा खून झाला. तो खून सुद्धा गळा घोटूनच केला गेला. पण हा खून कुणी केला? कारण दिनेश पटेल तर पोलिसांच्याच तावडीत होता. पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न उभा होता. वंदना जोशी यांच्या खुनाचा तपास करत असताना त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा चौकशी केली गेली. तेव्हा कळलं की वंदना जोशी यांचा एकुलता एक मुलगा आणि सून अमेरिकेत असतात. इथे फक्त त्यांचा नातू राज असतो. पण तोही पुण्यात असल्यामुळे त्या घरात एकट्याच राहत होत्या. दिनेश पटेल आणि त्यांच्या साथीदारांनी हा खून केला असावा किंवा दुसऱ्या कोणत्या तरी टोळीने हा खून केला असावा असा अंदाज संजय पाटील यांनी बांधला. साहेब मारू नका, मी तुमच्या पाया पडतो. मला खरंच माहित नाहीये. ओ साहेब, माझा कुठल्याही टोळीशी संबंध नाहीये किंवा मी कोणालाही ओळखत नाहीये. ओ मी इथे असताना खून कसं काय करू शकेल? सर, मी याच्या सर्व फोन डिटेल्स आणि लोकेशन चेक केले. याचा कुठल्याही टोळीशी संबंध नाहीये. हा बरोबर बोलतायत मॅडम. मॅम सांगा ना. साहेब मारू नका, मी गुन्हा कबूल केलाय ना. प्रकाश सर, प्रकाश हा खरं बोलतोय. सर तो या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व नाही. हे कांड कोणीतरी दुसऱ्यानेच केलंय. फक्त स्टाईल ती वापरली. पण सर हे सगळं कोण करणार? नाही म्हणजे बघा ना, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार वंदनाचा खून दुपारी झाला होता. म्हणजे साधारण 2 ते 3:30च्या दरम्यान. आणि त्याआधी बिल्डिंगमधून कोणी बाहेरही गेलं नाही आणि बाहेरून कोणी आतही गेलं नाही. आणि सर सकाळपासून रात्रीपर्यंत त्या बिल्डिंगमध्ये जे कोणी आले आणि गेले त्या सर्वांची मी चौकशी केली आहे. सर, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वंदना जोशींचा नातू राज याचे सगळे फोन रेकॉर्ड्स मी चेक केले. पण त्यावेळी तर तो पुण्यातच होता. पण 11 ते 5 त्याचा फोन स्विच ऑफ होता. सर, राज त्याच्या आजीला मारेल असं मला वाटत नाही. हा पण आपण त्याच्याकडून काहीतरी माहिती मिळू शकतो. एव्हाना तो धक्क्यातून सावरला असेलही. आणि सर, इतके दिवस मी त्याची चौकशी करायचा प्रयत्न करत होतो, पण त्याचे आई बाबा, नातेवाईक त्याच्याशी बोलूच देत नव्हते. सर, राज त्याच्या आई वडिलांना एअरपोर्टला सोडायला गेलं. आता येईलच इतक्यात. बरं, त्याला काही सांगितलं नाहीये ना? नाही सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण त्याला अचानक भेटतोय. नाही काय प्रकाश, की हे प्रकरण जास्त अवघड नाहीये. पण खुनी खूप हुशार आहे. त्यामुळे आपल्यासाठी मागे खूप क्ल्यू सोडून गेलाय. आपण फक्त त्यापर्यंत पोहोचू शकलो नाहीये. या, आमच्या साहेबांना तुमच्याशी बोलायचंय. साहेबांना काय बोलायचंय? अजून साधा खुनी पकडू शकले नाहीत तुम्ही. हे बघा राज जोशी,
खुनी पकडणं इतकं सोपं असतं ना तर आम्ही तुम्हाला इथे भेटायला आलो नसतो. आमच्याकडे काही खुनी पकडण्याची जादू नाहीये आणि तुम्ही आम्हाला काही माहिती दिली नाही म्हणून आम्ही तुम्हाला इथे भेटायला आलो. तो तुमचा प्रश्न आहे. कॉलेजमध्ये मी राजकारणात आहे आणि कमिशनर साहेबांची पर्सनल ओळख आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या प्रकरणाची CID चौकशी व्हावी अशी मला मागणी करावी लागणार आहे. हो, तुम्हाला काय करायचंय ना ते नंतर करा. मी काय सांगतो ना ते ऐका पहिलं. काय विचारायचंय तुम्हाला? ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी मी इथे नव्हतो, पुण्यात होतो. त्यामुळे मला प्रश्न विचारण्यात काय फायदा आहे? हा, स्कॉटलंड यार्ड माहितीये का तुम्हाला? स्कॉटलंड यार्ड एक नंबर पोलीस आहे. केस सॉल्व्ह करण्यासाठी मेहनत करावी लागते आणि ती तुम्ही करत नाही आहात. ए बच्चन, प्रकाश, कशाला पेटताय तुम्ही? शांत व्हा ना. अगदी बरोबर बोलतोय तो, काय चुकीचं बोलतोय. पण मित्रा, स्कॉटलंड यार्ड नंतर अधिक जलद गतीने गुन्ह्याचा तपास लावण्यामध्ये जर कोण अग्रेसर असेल ना, आणि ते म्हणजे मुंबई पोलीस. हो, मग काय नाही रे मित्रा, 2 दिवसामध्ये खुनी आमच्या समोर असेल आणि मी त्याला जाब विचारत असेल. येस, आणि तेव्हाच माझ्या आजीच्या आत्म्याला शांती मिळेल. बाय द वे राज, तू सिगरेट पितोस का रे? हो, कधी कधी. नाही, कधी कधी नाही, रोज सिगरेट पितो असं वाटतं. नाही, तुझ्या हाताला कंप बघ ना किती सुटलाय तो. हा, तो माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे तो. हा ना, ठीक आहे, बरोबर. बरं राज, मला एक सांग की तुझ्या आजीच्या कपाटामध्ये किती कॅश आणि किती दागिने होती? तसं एक्झॅक्ट नाही सांगू शकणार, पण पप्पांशी बोलताना 5 लाखाचे दागिने आणि 3 लाखाची कॅश आहे असं कळलं. बरं बरं, ही गोष्ट तू कोणाशी शेअर केली होतीस का? कोणाशी नाही, म्हणजे पप्पांशी फोनवर बोललो तेव्हा माझ्या बरोबर कोण होतं? तसं कोणी नव्हतं, पण सोसायटीच्या गेटवर कार पार्क करत असताना तिथे वॉचमन जवळ उभा होता. वॉचमन? हा, गेल्याच आठवड्यात पप्पांनी आजीसाठी 1 लाख रुपये पाठवले होते. मलाच विड्रॉ करायला सांगितले होते. हा, तेव्हा मला आजीने सांगितलं होतं की 3 लाख रुपये कॅश आहे म्हणून तिजोरी. बस मित्र, आमचं काम झालं. आता 2 दिवसामध्ये गुन्हेगार आमच्या समोर असेल. बस चला प्रकाश, वृंदावन सोसायटीकडे जाऊया. हा, आणि बाय द वे, कोण वॉचमन होता तो त्यावेळेला ड्युटीवर? राज? तरुण वॉचमन आहे, नवीन आहे. हा, नाव नाही, ते आम्ही शोधून काढू ना, आम्हाला तेच काम आहे ना. बाय द वे, महत्वाचं सांगायचं राहिलं, सिगारेट जरा कमी करा. नाही, शरीराला हानिकारक असतं ना. हा, त्या पाकिटावर पण लिहिलेलं असतं. हा, येतो. हो साहेब, मी खोटं कशाला बोलू? अहो, मी त्या पोराचं बोलणं कशाला ऐकू? मी आपले 8 तास ड्युटी करतो आणि घरी निघून जातो. हां, त्या दिवशी मी ड्युटीवर होतो, हे बरोबर बोलतो तो, पण मला काही ठाऊक नाही हो. ए, तू नीट सांगणार आहेस का तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ? काय ते स्पष्ट सांग. उगाच मला मेहनत करायला लावू नकोस. देवाशपथ साहेब, अहो मी इथलाच आहे, मुंबईचा. अहो, लहानपणापासून मी इथंच मोठा झालोय साहेब. साहेब, मी 5 पैसे सुद्धा कोणाकोणा उसने सुद्धा घेतले नाहीत साहेब. मारामारी सुद्धा कधी केली नाही साहेब. हा, हवं तर तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करा माझी. अहो, मी कशाला खोटं बोलू? बरं, मला एक सांग, ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी ड्युटीवर तूच होतास? हो साहेब, मीच होतो. अहो, आम्हाला गेट सोडून कुठेच बाहेर जाता येत नाही, तसं आम्हाला अलाउडच नाही ना. अहो, आम्हाला जेवायचं जरी असलं ना साहेब, तरी आम्ही इथेच बसून टिफिन खातो. मग त्या दिवशी कोण आत आलं ज्याची तुझ्याकडे एंट्री रजिस्टर नाही ती? साहेब, आमच्याकडे दररोज येणाऱ्याची आम्ही नोंद करत नाही साहेब. जसं पेपरवाले, दूधवाले, नोकर, चाकर, ड्रायव्हर, घरगडी, अशा लोकांची. तुला बाहेर म्हणजे गेटच्या बाहेर असं काही वेगळं जाणवलं का? विशेष काय नाही साहेब, नेहमी सारखंच होतं. म्हणजे नेमकं रोज काय घडतं इथे? आपलं नेहमी सारखंच, येणाऱ्या जाण्यावरती लक्ष ठेवतो. हा, अनोळखी कोणी आला तर त्याची आम्ही नोंद करून घेतो. हा, बाहेरून कोणी सामान घेऊन आलं तर ते आम्ही चेक करतो. हा, दुपारी एक पाण्याची टाकी आम्ही तपासायला जातो. त्या दिवशी किती वाजता गेला होतास टाकी चेक करायला? हा, साधारण मी दुपारी 1 वाजता गेलो पाण्याची टाकीत तपासायला, पण 5 मिनिटात लगेच परत आलो.
परत येऊन असं जेवायला बसणार इतक्यात मी समोर बघितलं तर गेटवरती एक टॅक्सी उभी होती. तिला मी बाजूला व्हायला सांगितलं आणि परत जेवायला येऊन बसलो. टॅक्सी? काळ्या पिवळ्या रंगाची. तुला नंबर आठवतो का टॅक्सीचा? नाही, टॅक्सी गेटच्या बाहेर उभी होती. पुन्हा ती माझ्या समोर येऊन उभी राहिली. पण त्या टॅक्सीमध्ये पॅसेंजरही कुणी नव्हतं. कुणी उतरलंही नाही आणि बिल्डिंग मधलं कुणी आत गेलंही नाही. प्रकाश, मेन गेटवर सीसीटीव्ही कॅमेरा आहे? नाही सर. मग सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरा आहे का चेक करा, म्हणजे टॅक्सी ट्रेस होईल. आणि तो टॅक्सी, बरं टॅक्सीवाल्याला ओळखशील ना तू? हो, ओळखतो ना साहेब, मी त्याच्याशी बोललो होतो ना. टॅक्सी ट्रेस करा, म्हणजे नक्की काहीतरी क्ल्यू मिळेल. सर. मॅडम, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. त्या बाई खूप प्रेमळ होत्या. हां, पण त्या कधी बाहेर दिसत नव्हत्या, नेहमी आपल्या घरात. माझ्या बायकोशी सुद्धा त्या जास्त बोलत नव्हत्या. ज्या दिवशी बाईंचा खून झाला त्या दिवशी तुम्ही त्यांना पहिल्यांदा पाहिलं. मग तुम्हाला काही वेगळं जाणवलं? नाही, पण जे समजलं ते मी तुम्हाला 2 वेळा सांगितलंय मॅडम. ठीक आहे, मला गरज पडली तर मी तुम्हाला पुन्हा बोलवेन. हां, आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली मॅडम. काय? हे बघ. हा, नक्की? हो. टॅक्सी नंबर? सर, टॅक्सी नंबर. येस. प्रकाश, टॅक्सी ड्रायव्हरला कॉन्टॅक्ट करा. सर. आपल्याला गुन्हेगार सापडलाय. मॅडम, 2 आठवड्यापूर्वी राजचं आणि त्याच्या आजीचं कडाक्याचं भांडण झालेलं होतं. आजी त्याला रागवत होत्या आणि तो रागारागाने निघून गेला. काय? आणि हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? मला हे आत्ताच 2 दिवसापूर्वी समजलं मॅडम. काही गरज लागली तर मी तुम्हाला पुन्हा बोलवेन. थँक्यू कुलकर्णी. व्हेरी गुड तेजस्विनी, ही चांगली गुड न्यूज आहे आपल्यासाठी. पण लगेच निर्णय घ्यायला नको, कारण पुरेसे पुरावे नाहीत आपल्याजवळ. ओके, घ्या. हॅलो. हो हो, नाही नाही, त्याला ताब्यात घ्या तुम्ही. हो, आम्ही आलोच. ओके, बाय. पोलिसांना टॅक्सी चालकाचा ट्रेस मिळाल्यामुळे नवीन क्ल्यू मिळाला होता, ज्याने तपासाला एक वेगळी दिशा मिळाली. पण असं काय हाती लागलं होतं त्यांच्या की तपास इतका जोमाने सुरू झाला? कदाचित गुन्हेगार टप्प्यात आला होता. पण हे गुन्हेगाराला पकडणार कसे होते? आणि गुन्हेगार नक्की कोण होता? टॅक्सी चालक का आणखीन कोणी? हॅलो, इन्स्पेक्टर संजय पाटील. तुम्ही मला वचन दिलं होतं. हो, दिलं होतं ना. मग काय झालं त्याचं? उगाच पोकळ गप्पा मारल्या होत्या की माझी समजूत काढली होती? समजूत काढण्या इतका मी काही मोठा नाहीये, आणि पोलीस कोणाची समजूत काढत नसतात, तर गुन्ह्याची उकल करत असतात. हे लक्षात ठेवा. मग झाली का तुमची गुन्ह्याची उकल? कारण जेव्हा जेव्हा मी माझ्या आजीचा फोटो पाहतो तेव्हा तेव्हा मला त्या गुन्हेगाराची आठवण होते. हो, मी समजू शकतो. म्हणून तर त्या गुन्हेगाराला पकडणं आम्हाला खूप सोपं गेलंय. आणि तसंही या केसचे पेपर सीआयडी मध्ये मला द्यायचे नव्हते मिस्टर राज. पण मला असं वाटतं ही नामुष्की तुमच्यावर ओढवणार आहे, कारण आजच मी कमिशनर साहेबांची भेट घ्यायचं ठरवलंय. नाही नाही नाही, त्याची काही गरज पडणार नाही. का? गुन्हेगार तुम्हाला सापडला? सापडला. खूप हुशारीने त्याने हा खून केलाय, पण शेवटी तो आम्हाला सापडलाच. मग तुम्ही त्याला अजूनही अटक केली नाही? हा, इथेच आहे. सापळा रचलाय, लवकरच सापडेल तो मला. ठीक आहे, मग पकडा. यू आर अंडर अरेस्ट. व्हॉट? फोनवर नाही, मागे वळून बघ. आम्ही तुझ्या पाठीचा आहोत. चल. व्हॉट नॉनसेन्स इन्स्पेक्टर, काय करताय तुम्ही? जे करायला हवं ना तेच करतोय. म्हणजे मी तुला आधीच म्हटलं होतं की मी 2 दिवसात गुन्हेगाराला पकडेन म्हणून, पण 1 दिवसात मी तुला पकडलं. काय मग मित्रा, स्कॉटलंड यार्ड पेक्षा 1 पाऊल पुढे आहे की नाही मुंबई पोलीस? काय मूर्खपणा चालवलाय हा?
आजीचा खून झाला त्यावेळेस मी पुण्यात होतो. हवं तर माझ्या कॉलेजमध्ये तुम्ही फोन करून विचारू शकता. तू काय डिटेक्टिव्ह सिरियल्स बघतो का? पण हे बघ, लाईफ मध्ये सिरियल सारखं घडत नसतं, कळलं का? काय बोलताय तुम्ही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? अरे येड्या, जास्त ना डोक्यात जायचं नाही, कळलं ना? चल बोल, पटापट बोल. कशाला ओव्हर ऍक्टिंग करतोय? चल बोल ना पटापट. अहो खरंच तुम्ही वेड्यासारखं वागताय का? अहो ज्या वेळेस खून झाला त्यावेळेस मी इथे नव्हतो. हवं तर तुम्ही माझ्या मोबाईलचं लोकेशन चेक करू शकता. बाळा, तू इथे आला होता, तू पुण्यावर मुंबईला निघालास, पुणा स्टेशनला गेलास, एक गाडी हायर केलीस, तिथून इथे आलास, आजीचा खून केलास आणि तिथून पसार. काय पुरावा काय? तेजस्विनी, त्या टॅक्सीवाल्याला आण. येस सर. हाँ साहब, ये आदमी था, मुझे बोला डबल भाड़ा देता हूँ, मुंबई में 2 घंटे का काम है. 11 बजे हम लोग मुंबई के लिए निकले, 4 बजे से मैंने सेंट दुर्गा कॉलेज के पास छोड़ दिया. याने तुला कॉलेजच्या बाहेर सोडलं, आप जा सकते. कळलं? तिथलं पुण्याचं सीसीटीव्ही फुटेज तुमच्याकडे आहे. तू मुंबईला वृंदावन सोसायटीच्या मागच्या बाजूने टॅक्सी घेऊन गेला, टॅक्सीवाल्याला पुढे उभं राहायला सांगितलंस, वर गेलास, फोन केलास आणि पळून गेलास. हे सर्व आम्हाला कळलं. आणि आता एक गोष्ट नीट लक्षात ठेव, स्वतःला जास्त वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याच्यात काही फायदा होणार नाही. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही तुझ्या हॉस्टेलवर रेड होणार, तुझ्या खोलीत, तुझ्या बॅगेत आजीचे दागिने, कॅश आणि सर्वात महत्वाचं कोकेन सापडलं. मित्र, मी तुला आधीच सांगितलं होतं की जास्त सिगरेट पिऊ नको. म्हणजे मी तुला थेट सांगायला हवं होतं की जास्त ड्रग्स पिऊ नकोस. मला खरंच आजीला मारायचं नव्हतं. मला पैसे हवे होते. आजीकडे मी पैसे मागितले, तिने दिले नाहीत. मग आमचं जोरदार भांडण झालं. मी तुला मुळीच पैसे देणार नाहीये. महिन्याला तुला 50,000 रुपये लागतात. वा, अरे राज, हे सर्व बाबांनी खूप कष्टाने कमवलंय. मी तुला मुळीच पैसे देणार नाही. अगं आजी, हॉस्टेलची फी भरायची आहे, मला फक्त 30,000 रुपये दे. 30,000? गेल्या महिन्यात तू हॉस्टेलची फी भरायची म्हणून 70,000 रुपये घेऊन गेलायस. मला तू काहीतरी वाईट काम करतो असं वाटतंय. तुझ्या खिशात ना मला कसल्या त्या पुढ्या सापडल्या आणि बॅग मध्ये सिगरेट. आजी, अगं त्या सिगरेट माझ्या नव्हत्या, मित्राच्या होत्या. प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मला पैसे दे. किती खोटं बोलतोयस तू राज, आणि का खोटं बोलतोयस? मी तुझ्यावर असे संस्कार केलेत का कधी? हे थेरडे, पैसे दे बोललो ना. हे पैसे माझ्या बापाचे आहेत, तुझ्या बापाचे नाहीयेत. तू पैसे दे, नाहीतर काय काय करणार तू? मला मारणार? आजी, अगं असं काय करतेस तू? सॉरी, मला माफ कर. मी तुला थेरडे म्हणणार नव्हतो, पण तू माझं ऐकतच नाहीस. तुझा बाप माझा मुलगा आहे राज, हे तू विसरलास. त्यांनी तुझे लाड कधीच पुरवले नाही, कारण त्यांच्याकडे वेळच नव्हता. ती मी पुरवले आणि हे तू विसरलास. आजी, अगं चुकलो मी. सॉरी, मी तुझ्या पाया पडतो, मला माफ कर, पण मला पैसे दे. नाही नाही, आता तर मला तुझ्या बाबांशी बोलावं लागेल. पैसे तर मी मुळीच देणार नाही. नाही देणार तू पैसे? बरं ठीक आहे, जातो मी, कधीच येणार नाही परत. म्हणून तू हा मार्ग पत्करलास? हो सर, मीच मारला आजीला. मला पैसे हवे होते. माझी ड्रग्सची उधारी खूप वाढली होती. त्याच वेळी मी सेल्समनने केलेल्या खुनाची बातमी पेपरमध्ये वाचली आणि मी ठरवलं असंच करायचं. म्हणून मी तुला कधीच पैसे देणार नाही राज. मी पैसे मागायला नाही आलो आजी.
मी तुझी माफी मागायला आलो. मी सगळं सोडलंय. यापुढे मी कधीच सिगरेट ओढणार नाही. मला माफ कर. मला माहित होतं तू नक्कीच सुधारशील. अजून तरी मी तुझ्या बाबांना काहीच सांगितलेलं नाहीये. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. खायला नको, पाणी घे. मला खूप तहान लागली. बरं आणते. सॉरी आजी, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अरे म्हणून तू असं केलंस? ज्या आजीकडून रात्रीच्या वेळेला गोष्टी ऐकल्याशिवाय तुला झोप लागत नव्हती त्या आजीला तू मारलंस. देव तुला कधीही माफ करणार नाही. पैशासारख्या क्षुल्लक गोष्टींवरून तू या नात्यावर कुऱ्हाड घातलीस. प्रकाश, घेऊन यायला. कायद्यानुसार राजला जन्मठेपेची शिक्षा झाली. तेव्हा तरुण मित्रमैत्रिणींनो सावधान. या बेधुंद नशिल्या पदार्थांपासून 4 हात लांबच राहा. आणि हो, आई वडिलांनी सुद्धा मुलांवर लक्ष ठेवायला हवं. त्यांना पैशाची चटक लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आजचा भाग इथेच संपला. भेटूया पुढील भागात एका नव्या गुन्हेगाराच्या शोधात. जय हिंद.